टॅक्स द्यायलो तर आमच्याकडे नगरपालिकेचा पूर्ण पावत्या आहेत, तरी नगरपालिकेमध्ये तुम्ही अनलिगल बसलेले आहे. मग याचा पैसा चालला कुठे? टॅक्सचा पैसा आम्ही प्रशासनाला पैसे भरत आहे त्याचे. मग आता तुमचे नगरसेवक तुमच्या समोर आहेत, नेमकं त्यांच्या मार्फत तुम्हाला काय मागणी पूर्ण करून घ्यायची आहे? पूर्ण तारात 6-6 फूट खाली आलेल्या आहेत. आता मागील महिन्यामध्ये नगराध्यक्ष व शिवप्रशासनाने एक मोहीम राबवली होती. नमुना ड व बेघरांना किंवा जे काही टॅक्स पावतीमध्ये लोक राहतात यांना अर्ज भरून घेतले, 500 रुपयाचे बॉन्ड करून घेतले. या संदर्भामध्ये तुम्ही हजर नव्हते का तिथं? आम्ही आमचे टॅक्स पावत्या घेऊन गेलो तर त्यांनी तुमचं बोललं संभाजीनगर तुमच्या क्रिटिकल एरियामध्ये असल्यामुळे तुमचा कुठलाच डाटा नगरपालिकेमध्ये किंवा भूमी अभिलेखमध्ये तुमचा अवेलेबल नाही आहे, तर तुमचं नमुना होणं मुश्किल आहे, असे शब्द आमच्या बरेच लोकांना सांगितले गेलेले आहेत. बरोबर आहे. तुम्हाला नगरपालिकेकडून टॅक्स पावती असेसमेंट नकल आहे, ते कशाच्या आधारावर आहे म्हणा? तुम्ही विचारलं ना नगरपालिका? विचारलं ना, तुम्ही त्या जागेवर राहता हे भोगोटदार म्हणून आम्ही तुम्हाला टॅक्स पावती दिलेली आहे. टॅक्स दिला म्हणूनच भोगोटदार झालो ना म्हणा. मग त्यांना याचा पाठपुरावा केला नाही का? पाठपुरावा सगळ्याला अर्ज दिले, सगळ्याला पत्रव्यवहार केले. कलेक्टरला अर्ज दिला का तुम्ही? आयुक्तालयाला दिलेला आहे. त्याची प्रत दाखवा. ते आम्ही सगळ्याला पत्रव्यवहार केलेले आहे. हा, कलेक्टरला नाही दिलं, शिवसाहेब त्या पत्रव्यवहाराचं आम्हाला अपडेट काही झालं नाही. आलं नाही का? मग तुम्ही कोर्टात किंवा हायकोर्टाची अपील का नाही केली? त्याला माहितीचा अधिकार काय नाही टाकला? माहितीचा अधिकार टाकू. आता आम्ही तेच विचारासाठी आलो होतो, आम्ही काय करायला पाहिजे शिवसाहेबाला विचारायला तेच आलो होतो. सर्व महिला मंडळांनी ते त्यासाठीच आलेलं आहे की आम्ही आता तुम्हाला पत्रव्यवहार करून कटाळलो, मजुरी बुडून रोज यायला पुरत नाही आम्हाला. तुम्ही 8 दिवसाला सांगता, 15 दिवसाला सांगता, असं करून आम्हाला 1 ते 1.25 महिना झाला आज पत्रव्यवहार करून. तर आम्ही तेच विचारायला आलो, तुम्ही करणार असाल तर ठीक, नाही तर आम्ही कलेक्टरला कडे जाऊ की आंदोलन छेडू की उपोषणाला बसायचं. तुम्ही सांगा आम्हाला आम्ही काय करायला पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट, जेव्हा नगराध्यक्षांनी शिवनी किंवा आपल्या इथलच्या आमदार आणि राज्यमंत्र्यांनी जेव्हा बॅनर लावलं होतं की आम्ही नवलबाबा वार्डातले, शिवाजी वार्डातले नमुना ड केले, घरकुल केले, टॅक्स पावत्याचा आणि त्याचा प्रश्न होता ते निवारण केला, त्या संदर्भाच्या नंतर तुम्ही पाठपुरावा करायला का नाही आले? मग नगरपालिका केला ना पाठपुरावा, तेव्हापासून पाठपुरावा चालू आहे आमचा. चालू आहे. आमच्याकडे पत्रव्यवहार पूर्ण ओशी आहे, सगळ्या ओशी ठेवलेली आहे. आज तुम्ही एवढा तुम्ही नगरातील संभाजीनगरातील समूह येणार होते, नगराध्यक्षाला किंवा शिवला माहिती होती का? माहिती होती ना, शिवसाहेबाला माहिती होती ना. आज त्याची माहितीच्या अधिकाराची तारीख आहे आजची आणि ते गैरहजर आहे. यावर तुमचं काय मत आहे? गैरहजर चुकीची गोष्ट आहे. हे चुकीची गोष्ट हे आहे. हजर पाहिजे. हजर राहणं हे चुकीची गोष्ट आहे. प्रशासकीय अधिकारी असतात. 500 म्हणजे माणसं असं इथे येत आहे आणि ते इथं नाही. प्रशासन असो किंवा शासन असो, ज्यांना तुम्ही निवडून दिलं, त्या नगराध्यक्ष नाही, काही कोणीच गोष्टी नाही. जसे आम्हाला नियम लावता की पावत्याला हे नाही, तसे त्यांनी बी गोष्टी करायला पाहिजे ना, हजर राहायला पाहिजे. नियम आणि उलट आम्हाला असते का नियम पूर्ण? त्यांना नियम नाही आहेत का?